शहरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे। खून, दरोडे, प्राणघातक हल्ले या पलीकडे जाऊन आता दोघा मित्रांच्या भांडणातून थेट घरच्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जेल रोड परिसरातील मोरेमळा येथे एका घराला आग लागल्याची घटना घडली होती। मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। पोलिसांनी केलेल्या सखोल माहितीतून दोन मित्रांच्या भांडणामुळे दुसऱ्या मित्राने मोरेमळा परिसरातील पिंपळपट्टी रोड भागात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या घराला आग लावल्याची घटना घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील जेल रोडवरील मोरेमळ्यातील पिंपळपट्टी रोड भागात निखिल आणि प्रथमेश हे दोन तरुण राहतात। काही कारणामुळे या दोघांमध्ये भांडण झालं होतं। प्रथमेशच्या आईने निखिल विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला। त्याचा राग निखिलच्या मनात होता। या रागातून शुक्रवारी रात्रीच्या वेळी निखिल प्रथमेशच्या घरी गेला। प्रथमेश काही कामानिमित्त मुंबईला गेला होता। घरात प्रथमेशची आई, त्याच्या दोन बहिणी आणि एक भाऊ असे 4 जण होते। हे दोघेही गाढ झोपेत होते। रागाच्या भरात निखिलने घरच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद केली